नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सांगलीसह बारामती, सातारा आणि रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये आजचा शेवटचा दिवस. सांगलीमधून विशाल पाटील उमेदवारी अर्ज मागे घेणार का? विशाल पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष. पक्षशिस्त मोडल्यास काय कारवाई करायची हे पक्ष ठरवेल. विशाल पाटलांच्या बंडखोरीवर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया. सांगली लोकसभा निवडणुकीसाठीचा अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस. वर्ध्यामधल्या हिंगणघाटमध्ये आज शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची प्रचार सभा. मवियाचे उमेदवार अमर काळेंच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन. आज अमरावतीमध्ये देखील शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची जाहीर सभा. मवियाचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन. अजित पवार गटाचा जाहीरनामा आज दुपारी 12 वाजता प्रसिद्ध होणार. सुनील तटकरेंसह राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहणार. नाशिकची जागा भाजपला सोडण्याची स्थानिक पदाधिकाऱ्यांची मागणी. भाजपचे दिनकर पाटील नाशिकमधून लढण्यास इच्छुक. आम्हाला नकली शिवसेना म्हणतात. नकली शिवसेनेचा दणका निवडणुकीमध्ये दाखवतो. उद्धव ठाकरेंचा मोदी शहांवर हल्लाबोल. उद्धव ठाकरेंच्या प्रचार गीतामधील जय भवानी शब्दावरून निवडणूक आयोगाची नोटीस. मात्र आम्ही जय भवानी शब्द काढणार नाही. न्यायालयीन लढाईलाही तयार. उद्धव ठाकरेंनी ठणकावलं. हिंमत असेल तर निवडणूक आयोगानं कारवाई करून दाखवावी. प्रचार गीतावरून आयोगानं पाठवलेल्या नोटीशीनंतर उद्धव ठाकरे आक्रमक. मोदी, शहा, बजरंगबली आणि रामाच्या नावानं मतं मागतात. त्यावर काय कारवाई करणार? ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल. पत्रकार परिषदेमध्ये ठाकरेंनी अमित शहांचा व्हिडिओही दाखवला. ज्यांनी हिंदुत्व सोडलेल्यांनी गाण्यामध्ये तरी जय भवानी शब्द का वापरावा? ठाकरे गटाच्या प्रचार गीतावरून फडणवीसांची टीका. मलाही निवडणूक आयोगाची नोटीस आली होती. नोटीशीला उत्तर द्यायचं असतं, मग निर्णय होतो. ठाकरेंच्या गाण्यावर आलेल्या नोटीशीवर अजित पवारांची प्रतिक्रिया. अहमदनगरमधून सुजय विखे पाटील देखील आज भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार. सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरणार. सुजय विखे यांची निलेश लंकेंशी लढत होणार. महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सभेचं आयोजन. सदाशिव लोखंडे यांची शिर्डी लोकसभेतून मवियाचे भाऊसाहेब वागचौरे यांच्याशी लढत. मवियाचे उमेदवार बजरंग सोनवणे आज सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार. जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरणार. बजरंग सोनवणे यांची बीडमधून पंकजा मुंडेंशी लढत. भाजपचे उमेदवार हिना गावित आज उमेदवारी अर्ज भरणार. शक्तीप्रदर्शन करत महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल करणार. मावळमध्ये आज महायुतीचं शक्तीप्रदर्शन. श्रीरंग बारणे, शिंदे, फडणवीस, अजितदादांच्या उपस्थितीमध्ये आज अर्ज दाखल करणार. पुण्यामधील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ गुरुवारी अर्ज दाखल करणार. अर्ज दाखल केल्यानंतर महायुतीची नदीपात्रामध्ये सभा. काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी 25 एप्रिलला अर्ज भरणार. शक्तीप्रदर्शन करत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल केला जाणार. सुप्रिया सुळे आज इंदापूर दौऱ्यावर. सकाळी 10 वाजता इंदापूरमध्ये सभेचं आयोजन. सुळे काय बोलणार याकडे लक्ष. सुनेत्रा पवार आणि विजय शिवतारे आज पुरंदर तालुक्यामधल्या गावांना भेटी देणार. भेटीमध्ये नागरिकांशी संवाद साधणार. प्रतापराव चिखलीकरांच्या प्रचारार्थ नांदेडमध्ये नमो संवाद कार्यकर्ता मेळावा. मेळाव्याला देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, अशोक चव्हाण उपस्थित राहणार. सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची बैठक. बाळा नांदगावकर आणि अविनाश अभ्यंकर यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी 10 वाजता बैठक. शिंदे गटाकडून दक्षिण मुंबईमध्ये मिलिंद नार्वेकरांचं नाव चर्चेत. उद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरांना शिंदे गटाकडून निवडणूक लढवण्याची ऑफर. सूत्रांची माहिती. नार्वेकरांसोबत आमचा कोणताही अधिकृत संपर्क नाही. संजय शिरसाटांची माहिती. पण नार्वेकर सोबत आल्यास स्वागत करू असंही विधान. मिलिंद नार्वेकर कुठेही जाणार नाहीत. नार्वेकर माहितीमध्ये जाण्याबाबतच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. मिलिंद नार्वेकरांसंदर्भातील सर्व बातम्या खोट्या. मिलिंद नार्वेकरांच्या खोट्या बातम्या पेरण्याचा माहितीचा प्रयत्न. अंबादास तांबेंची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंना केवळ आपल्या मुलाची चिंता. जय जय महापुत्र माझा हेच ठाकरे गटाचं प्रचार गीत. संजय निरुपम यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. मुख्यमंत्रीपदासाठी आदित्य ठाकरेंची लायकी काय? उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर बावनकुळेंचा हल्लाबोल. ठाकरेंनी पुत्रप्रेमामध्ये आदित्य ठाकरेंना चोरून मंत्रिपद दिल्याचाही आरोप. मुलाला मुख्यमंत्री बनवण्याचं आईचं प्लॅनिंग होतं. सदा सरवणकरांचा रश्मी ठाकरेंवर निशाणा. दिसतात भोळ्या पण अतिशय कपटी अशा शब्दात केली टीका.
उद्धव ठाकरे नैराश्यामुळे बेताल वक्तव्य करतात. ठाकरे विकासावर बोलत नाहीत, केवळ मोदींना शिव्या देतात. भवानी माता मंदिर परिसराच्या विकासासाठी ठाकरेंनी काय केलं? प्रवीण दरेकरांचा सवाल. फडणवीसांवरील टीकेवर बावनकुळेंचं प्रत्युत्तर. सर्वेक्षणामध्ये उद्धव ठाकरे नंबर 1 चे नालायक निघतील. बावनकुळेंचा घणाघात. भाजपचं खोटं बोल पण रेटून बोल असं चाललंय. उद्धव ठाकरे सत्य बोलतात. सत्य स्वीकारण्याची ताकद फडणवीसांमध्ये राहिली नाही. विनायक राऊतांची टीका. फडणवीसांचं पंतप्रधान बनवण्याचं स्वप्न होतं. मोदी शहांनी फडणवीसांचे पंख छाटले. संजय राऊतांचा दावा. फडणवीसांना शिंदेंच्या हाताखाली काम करायला लावलं. राऊतांचा टोला. पंतप्रधान पदावर उद्धव ठाकरेंना बसवणार. एक व्यक्ती रोज म्हणतो. आशिष शेलार यांचा संजय राऊत यांना टोला. अशोक चव्हाण म्हणजे नाचता येणं अंगण वाकडे. चव्हाण सत्तेसाठी भाजपमध्ये तर मी जनतेसाठी इकडे आलो. जनतेनं अशोक चव्हाणांना पोचलं. पटोलेंची घणाघाती टीका. मवियामध्ये 48 पैकी केवळ 2 जागांवर एकमत होणं बाकी, तर काँग्रेसमध्ये नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढणार. पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया. 400 पारचा नारा भाजपचे कार्यकर्तेही गांभीर्याने घेत नाहीत. भाजपनं दिलेल्या नाऱ्याच्या 50% जागाही येणार नाहीत. पृथ्वीराज चव्हाणांचा भाजपला टोला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना तोडायचं पाप काँग्रेसनं केलं. आम्ही घटना बदलू म्हणून राजीव गांधींचं भाषण व्हायरल. नितीन गडकरी यांची काँग्रेसवर टीका. नारायण राणेंची कोकणचा वाघ म्हणून ओळख. दीपक केसरकरांनी नारायण राणेंवर उधळली स्तुतीसुमनं. शरद पवारांनी शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर संपवली, तर 2014 मध्ये न मागता पवारांनी भाजपला पाठिंबा दिला. दीपक केसरकरांचा पवारांवर हल्लाबोल. 10 वर्षात मोदी सरकार भ्रष्टाचाराचा आरोप नाही. मोदींची प्रतिमा धुतल्या तांदळासारखी. अजित पवारांची प्रतिक्रिया. केंद्राच्या निधीसाठी मोदींच्या विचारांचे खासदार निवडून गेले पाहिजेत. विरोधी पक्षाचा खासदार निवडून गेल्यास विकास निधी आणू शकत नाही. अजित पवारांचं वक्तव्य. अहमदनगर दक्षिणची निवडणूक धनशक्ती विरोधात जनशक्ती. मवियाचे उमेदवार निलेश लंकेंची राधाकृष्ण विखे पाटलांवर टीका. मला थांबवण्यासाठी धनशक्तीनं खूप प्रयत्न केला असल्याचा आरोप. शरद पवारांचं वक्तव्य म्हणजे हास्यास्पद. विनोद. जनतेनं हे विनोद ऐकावेत आणि सोडून द्यावेत. शरद पवारांनी उद्योजकांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर सुजय विखेंची टीका. महाराष्ट्रामधल्या अंडरकरंट मवियाच्या बाजूनं. लोकांना परिवर्तन हवंय. मोदी हिंदुस्थानचे नाही तर भाजपचे पंतप्रधान. शरद पवारांचं वक्तव्य. तेरणा हॉस्पिटलमध्ये 16 रुग्णांवर 138 प्रकारच्या कोणत्या शस्त्रक्रिया झाल्या? ओमराजे निंबाळकरांचा राणा जगदीशसिंह पाटलांना सवाल. मोफत उपचाराच्या नावाखाली तेरणा हॉस्पिटलनं 18 कोटी 23 लाख रुपये शासनाकडून घेतल्याचाही दावा. ओमराजे निंबाळकर खोटी माहिती देत आहेत. फौजदारी कारवाई केली जाईल. राणा जगदीशसिंह पाटलांचा इशारा. आम्ही जर नवनीत राणांच्या चित्रपटामध्ये सीन काढले तर ते देखील दारू पिताना दिसतात. दिनेश बुप दारू पितात, रात्री जुगार खेळतात. या रवी राणांनी केलेल्या आरोपांवर बच्चू कडूंचा टोला. अजितदादांनी बारामतीला स्वर्ग केलं, त्यामुळे त्यांच्या विरोधात सर्व एकत्र झाले. नवनीत राणांकडून अजित पवारांचं कौतुक करत शरद पवारांवर निशाणा. अमरावतीच्या नवनीत राणांच्या सभेमध्ये घड्याळाचा उल्लेख करताना अजितदादांची गलती से मिस्टेक. राणांना मतदान करताना घड्याळ चिन्ह दाबा असं चुकून बोललो. अजित पवारांचं स्पष्टीकरण. शेतकऱ्यांवर सर्वाधिक अन्याय शरद पवारांनी केले. भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची शरद पवारांवर टीका. शरद पवार तुम्ही शेतकऱ्यांबद्दल पुळका दाखवू नका असाही टोला. फडणवीसांवर जरांगे बोलल्यानं काळा दिवस असा उल्लेख केला. जरांगेंचा अनादर करण्याचा हेतू नव्हता. आमदार राणा जगदीशसिंह पाटलांचं स्पष्टीकरण. जरांगेंचं काम अद्वितीय, त्यांचा अभिमान असल्याचं वक्तव्य. जनतेचा आता काँग्रेसच्या गॅरंटीवर विश्वास. काँग्रेसचे आमदार सतेज पाटलांचं वक्तव्य. अबकी बार 400 पार होते तर फोडाफोडीचं राजकारण का केलं? पाटलांचा सवाल. सतेज पाटलांना प्रवक्ता म्हणून नेमलंय का? तसं असेल तर माझे प्रवक्ते उत्तर देतील. माहितीचे उमेदवार संजय मंडलिकांचं प्रत्युत्तर. सतेज पाटील उमेदवार असते तर मी त्यांच्यावर बोललो असतो असाही टोला. अमरावतीमधील वंचितच्या जिल्हाध्यक्ष शैलेश गवईंसह 5 पदाधिकारी बडतर्फ. मवियाचे उमेदवार बळवंत वानखेडेंना पाठिंबा दिल्यानं पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई. परभणी लोकसभा निवडणुकीच्या प्रचार संपायला केवळ 2 दिवस शिल्लक. उमेदवारांकडून डोर टू डोअर भेटीगाठींवर भर. बसपा उमेदवार आलमगीर खान यांच्याकडून मतदारांच्या भेटीगाठी. परभणीमध्ये मवियाकडून संवाद बैठकीचं आयोजन. मविया नेत्यांसह परभणीकरांची उपस्थिती. परभणीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला तापमानाचा फटका. तापमानाचा पारा 40 अंशांच्या वर जात असल्यानं उमेदवारांकडून रात्री उशिरापर्यंत प्रचार. वाशिमच्या मानोरा तालुक्यामधल्या बेलोरा गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार. कोराडी नदीला संरक्षण भिंत बांधण्याची गावकऱ्यांची मागणी. जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत गावकरी भूमिकेवर ठाम.
भंडाऱ्याच्या पलाडीमधील स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या ईव्हीएम मशीन. स्ट्रॉंग रूम भोवती त्रिस्तरीय सुरक्षा तैनात. 4 जूनला होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचं लक्ष. अकोला शहरामध्ये मानवी साखळीतून अकोला जिल्ह्याचा नकाशा साकारला. निवडणूक प्रक्रिया आणि मतदानाबाबत जागृतीसाठी स्वीपचा उपक्रम. धुळ्यामध्ये वाढलेल्या तापमानामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर डॉक्टरांची व्यवस्था असणार, तर मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक विभागातर्फे विविध उपक्रम. नाराजी काहीच नाही, जळगावमध्ये दोन्ही जागा माहितीच्या येणार. जळगावच्या जागेसंदर्भात मंत्री गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. सोलापूरमध्ये काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेंनी बीडी कामगारांशी संवाद साधला. मुद्द्याचं बोला या अभियानाअंतर्गत बीडी कामगारांशी संवाद. रवी राणांच्या भाषेमुळेच नवनीत राणा पराभूत होतील. नवनीत राणांना पाडण्यामध्ये सर्वात मोठा हात रवी राणांचाच असेल. बच्चू कडूंची टीका. फडणवीसांनी आमचं नाव न घेतल्यानं ते आमच्या बाजूनं हे स्पष्ट झाल्याचंही वक्तव्य. नालेसफाईच्या कंत्राटामध्ये यंदा नव्या अटी. कामांची चित्रफीत. छायाचित्र देणं कंत्राटदाराला बंधनकारक. आतापर्यंत नालेसफाईचं 46% काम पूर्ण. मुंबईमध्ये उष्माघाताच्या संभाव्य पार्श्वभूमीवर उपाययोजना म्हणून MMRDAकडून कंत्राटदारांसाठी मार्गदर्शक सूचना जारी. कंत्राटदारांना निवारा शेडसह इतर उपाययोजना बंधनकारक. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आणि राज्यातील उष्माघाताची आकडेवारी लक्षात घेता आरोग्य यंत्रणा सज्ज. राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये शीतव्यवस्था उपलब्ध करण्याच्या आरोग्य विभागाच्या सूचना. मुंबई पालिकेच्या आपला दवाखान्यामध्ये आता कान, नाक आणि घशावर उपचार. पालिकेकडून अद्ययावत उपकरणं खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू. मेट्रो 1 अधिग्रहणाची अहवाल माहिती देण्यास MMRDAचा नकार. संबंधित कागदपत्र व्यावसायिक स्वरूपाची असल्याचं कारण. वाढत्या प्रवासी संख्येमुळे गोरेगावपर्यंत धावणाऱ्या हार्बर मार्गाचा विस्तार बोरिवलीपर्यंत होणार. मे महिन्यामध्ये निविदा प्रक्रिया सुरू करण्याचा पश्चिम रेल्वेचा निर्णय. कर्जत लोणावळा दरम्यान मान्सूनपूर्व कामाला सुरुवात. दरड कोसळणं, रेल्वे मार्ग खचणं अशा दुर्घटना टाळण्यासाठी संरक्षण जाळी टाकण्याचं काम सुरू. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षा अर्जांसाठी 10 मे पर्यंत मुदत. प्रवेशासाठी विद्यापीठाची प्रवेश परीक्षा देणं अनिवार्य. तुळजाभवानीचं मंदिर आजपासून 25 एप्रिल दरम्यान रात्री 1 वाजेपर्यंत खुलं राहणार. चैत्र पौर्णिमेनिमित्त भाविकांसाठी मंदिर 22 तास खुलं राहणार. मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पातील सोसायट्यांना मानवी अभिहस्तांतरण मिळण्याचा हक्क. उच्च न्यायालयाचा निर्वाळा. मीरा भाईंदर शहरामध्ये भीषण पाणी टंचाई. मागील 2 दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठा बंद. खासगी टँकरचं पाणी देखील मिळत नसल्यानं नागरिकांचे हाल. PH सिरीज वाहन नोंदणीबाबतचे महाराष्ट्राचे परिपत्रक उच्च न्यायालयाकडून रद्द. परिपत्रक केंद्रीय मोटार वाहन नियमांच्या विरोधात असल्याचं न्यायालयाकडून स्पष्ट. 25 एप्रिलपर्यंत राज्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट. उष्णतेच्या लाटेसह पाऊसही सुरूच राहणार. हवामान खात्याचा अंदाज. उन्हाच्या झळांचा केळीला फटका. जळगाव सोलापुरात 15,000 हेक्टरवर केळी बागांचं नुकसान. पाण्याअभावी झाडांचे खोड कमकुवत. वाढत्या उष्णतेमुळे विजेच्या मागणीमध्ये वाढ. विजेच्या मागणीचा परिणाम सरळ पाणीसाठ्यावर. राज्यामध्ये विजेचा आणि सुका दुष्काळ होण्याची शक्यता. कल्याण पश्चिम परिसरामध्ये मध्यरात्री अवकाळी पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. नांदेड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. पावसाच्या सरींमुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. राज्याच्या इतर भागामध्ये मेघगर्जना आणि विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता. तर मुंबईसह कोकण किनारपट्टीला पुन्हा उष्णतेच्या झळा. वाशिम बाजार समितीमध्ये हळदीला 17,200 रुपये प्रति क्विंटल दर. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. धुळे शहरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून रूट मार्च. शहरामध्ये शांतता राखण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न. धुळे आगारातून सप्तशृंगी यात्रेनिमित्त 25 बसची व्यवस्था. उद्यापासून यात्रेला सुरुवात. भाविकांच्या सोयीसाठी बसच्या फेऱ्या वाढवल्या. नाशिकच्या येवले नगरपालिकेचे रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई. कारवाईमुळे पानटपरीधारक संतप्त. शासनाकडे पुनर्वसनाची मागणी. पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये महिलेची 4 वर्षीय चिमुकल्यासह आत्महत्या. मानसिक आजारानं त्रस्त असल्यानं महिलेनं घेतला टोकाचा निर्णय. काँग्रेस नेते राहुल गांधींचा आजचा केरळ दौरा रद्द. अचानक आजारी पडल्यामुळे राहुल गांधी रांचीच्या सभेतही गैरहजर. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर आज हायकोर्टामध्ये सुनावणी. तिहार जेलमध्ये केजरीवालांना इन्सुलिनचा डोस द्यायचा की नाही यावर आज निर्णय. दिल्ली मद्य घोटाळ्यामध्ये आणखीन एक अटक. ईडीनं छत्तीसगडचे निवृत्त IAS अधिकारी अनिल टुटेजा यांना केली अटक. लोकांसाठी काम करणाऱ्या व्यक्तीला आज भाजपकडून त्रास दिला जातोय. केजरीवालांना इन्सुलिन दिलं जात नाहीये. त्यांना जीव मारण्याचा प्रयत्न होतोय. इंडिया आघाडीच्या सभेमध्ये सुनीता केजरीवाल यांचा भाजपवर हल्लाबोल.
मणिपूर लोकसभा मतदारसंघातील 11 मतदान केंद्रांवर 22 एप्रिल रोजी पुन्हा मतदान होणार. निवडणूक आयोगाचे आदेश. 19 एप्रिलला लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान बूथवर झाला होता हिंसाचार. निवडणूक आयोगानं भाजपला मदत केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगावर आरोप. निवडणूक आयोगानं देशातील संसाधनांचा वापर करून मोदी आणि त्यांच्या मंत्र्यांच्या प्रचारासाठी नियोजन केल्याचा आरोप. काँग्रेसनं केलेल्या पापांची शिक्षा जनता त्यांना देतेय. एकेकाळी 400हून अधिक जागा जिंकणाऱ्यांमध्ये आता 300 जागा लढण्याची क्षमता नाही. पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्करांना अमेरिकेमधल्या मराठी समुदायाकडून पुरस्कार. क्रिकेटमधील योगदानासाठी बृहण महाराष्ट्र मंडळाकडून जीवन गौरव पुरस्कार. गावस्करांनी मानले आभार.